भोंदू अशोक खराचे ईशान्येश्वर मंदिर पुन्हा चर्चेत। पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना सुद्धा 1,04,00,000चा निधी। प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नाही। भोंदू अशोक खराचा आणखी एक नवा कारनामा समोर। शालार्थ आयडी घोटाळ्यात खरात सहभागी असल्याचा संशय। खरातनं भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खराच्या मोबाईलमधून मोठा खुलासा। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर। नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठा आव्हान। अशोक खराची नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध आहेत का हे तपासा। तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप। आमदारकी मंत्रिपदासाठी अनेक वेळा भेटल्याचा देखील आरोप। भोंदू खराचे आर्थिक व्यवहार पाहणारी सीए रडारवर। खराच्या दोन्ही सीएची चौकशी सुरू। गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरे हाती लागले। एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या। एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून जमिनींच्या खरेदीचा आरोप। पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। आमचे 9 खासदार आहेत ते फुटणार नाही। ज्या बातम्या पेरल्या जात आहेत ती विकृती आहे। संजय राऊतांचा ऑपरेशन टायगरवरून हल्ला। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण। पोलीस अधीक्षकांना भोवलं। तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर। आर्थिक वर्षाअखेरीस अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग। सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा तब्बल 207 GR काढले। रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग। जेव्हा बटेईदारच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो। बॅनरवर फोटो नसल्याचा मुद्दा उचलत रोहित पवारांचं तटकरेंवर टीकास्त्र। आता पेट्रोल पंपावर सुद्धा मिळणार रॉकेल। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पारनेर तालुक्यातल्या सुपा घाणेगाव इथल्या कंपनीला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुराचे लोट। व्यंकटेश पॉली असं आग लागलेल्या कंपनीचं। युरोपमध्ये 12 टन किटकॅटची चोरी। चॉकलेटचा ट्रक इटलीवरून पोलंडकडे जात असताना वाटेतच झाला गायब। अचानक चॉकलेटने भरलेला ट्रक गायब झाल्यानं चर्चा। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड। सेन्सेक्स 1,000हून अधिक अंकांनी कोसळला। निफ्टी सुद्धा 250 पेक्षा जास्त अंकांनी खाली। राज्यातल्या काही भागात अवकाळीची शक्यता। आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। मुंबईत सुद्धा हलक्या सरी बरसण्याची शक्यता। आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना। गुवाहाटीमध्ये रंगणार सामना।